पिंपळगाव काळे ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार, 5 वर्षांचा दिव्यांग निधी गेला कुठे? भाजप दिव्यांग आघाडीची चौकशीची मागणी। जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांगांना 5 वर्ष दिव्यांग निधी का मिळाला नाही? दिव्यांगांना 5% निधी ग्रामसेवकांनी का वाटप केला नाही? तरीही एकाही ग्रामसेवकावर कारवाई केली नाही। याउलट त्यांना अभय देण्याचे काम जळगाव जामोद गटविकास अधिकारी करत असल्याचा आरोप पिंपळगाव काळे येथील दिव्यांगांकडून केला जात आहे। ग्रामपंचायतच्या नळपट्टी, घरपट्टी व इतर उत्पन्नाच्या स्रोतातून 5% निधी बाजूला काढून आपल्या गावातील दिव्यांगांना वाटप करण्यात यावा, असा न्यायालयाचा आदेश आहे। असे असतानाही काही ठराविक ग्रामपंचायतींनीच दिव्यांगांना निधीचे वाटप केले, मात्र बहुतांश पंचायतींनी वाटप केलेले नाही। यात जळगाव जामोद पंचायत समिती आहे व अद्यापपर्यंत पिंपळगाव काळे येथील दिव्यांगांना 5 वर्षाचा निधी वाटप करण्यात आलेला नाही। यासाठी दिव्यांगांसाठी निधी वाटप न करणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करावी, यासाठी भाजप दिव्यांग विकास आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष काकडे, शहराध्यक्ष राम बेंदरकर यांच्यासह दिव्यांग बांधव यांनी 15 एप्रिल रोजी ठीक 10 वाजता आमरण उपोषण सुरू केले। यावेळी पिंपळगाव काळे ग्रामपंचायत विरोधात घोषणाबाजी करत निषेध जाहीर करण्यात आला। नुकत्या काही तासातच ग्रामपंचायत प्रशासन जागे होऊन पिंपळगाव काळे येथील दिव्यांग निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि येत्या 31 मे 2026 पर्यंत पिंपळगाव काळे येथील दिव्यांग बांधवांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल, असे लेखी पत्राद्वारे आश्वासन पिंपळगाव काळे येथील ग्रामपंचायत प्रशासन यांच्याकडून देण्यात आले। यावेळी माजी विरोधी पक्षनेते, जिल्हा परिषद बुलढाणा बंडू पाटील, भाजप तालुकाध्यक्ष संजय पांडव यांच्यासह भाजप दिव्यांग आघाडी अध्यक्ष अंबादास निंबाळकर, सरचिटणीस चंदू शिंदे व भाजप दिव्यांग विकास आघाडी बुलढाणा यांच्यासह पिंपळगाव काळे ग्रामसचिव रोशन मडगे व ग्रामपंचायत प्रशासक अशोक ढोले यांच्या लेखी पत्राने उपोषण सोडण्यात आले। यावेळी मधुकर राऊत, रवींद्र बोदडे, विनोद बहादरे, गजानन बेलोकार यांच्यासह स्थानिक दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। RC24 न्यूज मराठी करिता मंगल काकडे, पिंपळगाव काळे। बोला काकडे। नमस्कार सर। नमस्कार बोला। काकडे बोलणार सर। हो बोला। हा सर, असा विषय होता दिव्यांगाबद्दल। आता इथं उपोषण मांडलेलं होतं आपलं 16 मार्च रोजी। तर त्यांचं म्हणणं आहे की 5 वर्षापासून दिव्यांग निधी मिळत नाहीये। याच्या मागचे कारण काय आहे सर? का मिळत नाही त्यांना? माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी 2-3 वर्षांनी दिला पण दिव्यांग निधी। नाही सर, त्यांना लेखी हे दिलाय की 5 वर्ष झाले आम्हाला दिव्यांग निधी मिळून द्यायला। नाही, त्यांनी जरी लेखी दिला असेल 100% नसेल मिळाला लोकांना। काही लोकांना 2 वर्षाआधी माझ्या माहितीप्रमाणे मिळालेला आहे। आणि पुन्हा पिंपळगाव काळेचं मागच्या वर्षी आपण पंचायत समितीमध्ये वाटप केलेलं आहे। नाही सर, माझे बाबा दिव्यांग आहे ना, माझ्या बाबांना कुठे मिळणार सर? 100% लोकांना नसेल मिळाला, तेच सांगत आहे तुम्हाला। 100% लोकांना नसेल मिळाला, जे वंचित राहिले त्यांना आपण द्यायला जाऊ। हा तो विषय नाही, ते बोलतो मी ग्रामसेवक। आता माझे बाबा अपंगामध्ये येतात ना सर, बोलतो मी, ते बोलतो। हा नाही सर, आता हे 5% समजा आरक्षित निधी असल्यानंतर बी मिळायला पाहिजे ना। 5% उत्पन्नाच्या प्रमाणात आहे तो, येत नाही तो, बाहेरून नाही येत तो। तुमच्या गावात जी वसुली होते ना, त्याच्या 5% असते तो। हा त्याच्यात असते सर, पण आता मग 5 वर्षापासून वसुलीच झाली नाही का? 1 वर्षी तर कोण्या ना कोण्या वर्षी तर मिळायला पाहिजे। यांना का लाभ दिला नाही मला विचारू दे। बर, ठीक आहे। हो हो हो।